आणि लाघवी पुढची बातमी ही देखील दुर्दैवी बातमी आहे। रायगडमध्ये वराडाच्या गाडीला अपघात झाला। वराडाची गाडी 300 फूट दरीत जाऊन कोसळली। कुडपान गावातला हा धक्कादायक प्रकार आहे। अपघातात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू आहे। ट्रकमधील 43 जणांना बाहेर काढण्यात यश सुद्धा आलेले आहे। भीषण अपघातात आतापर्यंत 3 जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। 300 फूट दरीत वैभव हा सगळा ट्रक कोसळला आणि त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की आघात किती मोठा आहे। अपघातात आतापर्यंत 3 जण ठार आहेत तर 43 जण जखमी आहेत। मगाशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता। त्यांनी सांगितलं तात्काळ तिथे आता रेस्क्यू टीम ही पोहोचलेली आहे। थेट जाऊयात महबूब जमादार माझे सहकारी आपल्या सोबत ग्राउंड झिरो वरनं आहेत। महबूब, रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत आलेलं आहे? जखमींना कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय, काय सांगाल? एकूणच आता पोलादपूर अपघातामधील जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते टोटल रेस्क्यू ऑपरेशन संपलेलं आहे। म्हणजे जी काही लोक होती अडकलेली त्यांना काढण्यात आलेलं आहे। एकूण 3 याच्यामध्ये मृत आहेत। त्यातली 2 रत्नागिरी जिल्ह्यातली आहे व 1 महाड कुंभारडे गाव रायगड मधलं, असे 3 जण मयत आहेत। एकूण 43 जखमी आहेत। काहींवर उपचार पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात चालू आहेत। 6 जणांना MGM हॉस्पिटल कामोठे व अलिबाग येथे 6 जणांना हलवण्यात आलेलं आहे। एकूण 43 जण जखमी आहेत। पण रेस्क्यू ऑपरेशन सध्या संपलेलं आहे। जी ट्रक आहे, गाडी आहे, ती मात्र त्या ठिकाणी अडकलेली आहे। तिला मात्र आता उद्या काढण्यात येईल। परंतु जी अडकलेली लोक होती सगळ्या लोकांना मात्र यंत्रणेने आता बाहेर काढलेलं आहे। नक्कीच सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे तिथून। महबूब, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वेळ संध्याकाळी 7ची। देश महाराष्ट्राची महत्त्वाची खबरबात जाणून घ्यायची। देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता। TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।